येस. नमस्कार. युवा नेता न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण औंध परिसरामध्ये आहोत. या भागाचे सामाजिक कार्यकर्ते, पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, विधी समिती अध्यक्ष आणि माजी प्रभाग समिती अध्यक्ष माननीय कैलास गायकवाड आहेत. त्यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने कैलासदादा गायकवाड यांनी या भागामध्ये केलेलं जर काम पाहिलं तर औंधच्या विकासामध्ये दादांचा मोठा सहभाग होता आणि आजही आहे. तर त्यांचा आज वाढदिवसाच्या निमित्ताने आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नमस्कार दादा. नमस्कार. आज आपला वाढदिवस आहे. बरोबर आहे. त्या निमित्ताने आतापर्यंत केलेलं आपलं सामाजिक कार्य आणि वाढदिवसाच्या निमित्ताने काही कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलंय का, याविषयी आम्हाला आपल्याकडून जाणून घ्यायचं. केलंय ना. बोला. आज पहिल्यांदा स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, शाहू महाराज ज्यांनी या देशाची घटना लिहिली ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिरावजी फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, माता रमाई, माता जिजाई, सावित्रीबाई फुले, देशाचे पहिले पंतप्रधान आणि ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यामध्ये चळवळीमध्ये भाग घेतला ते पंडित जवाहरलाल नेहरू, महिला पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी गांधी, सर्व थोर मानवांना प्रथमतः अभिवादन या ठिकाणी मी करतो आणि राजांना या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. 28/7/1961 साली आमचा जन्म झाला. आज तो दिवस आपण सर्व कार्यकर्त्याच्या समवेत या ठिकाणी साजरा करीत आहोत. आज महत्त्वाचं काम म्हणजे सानेवाडीमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला होता. तो पूर्ण करण्यामध्ये आजचा या ठिकाणी मला यश प्राप्त झालेलं आहे. आत्ता या ठिकाणी एक ज्याचं अतिशय गरीब पुरुष, म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचं मदत नाही, अशा एका महान पुरुषासारख्या एका कार्यकर्त्याचं या ठिकाणी मोतीबिंदू याचं ऑपरेशन डॉक्टर संजय शहा यांच्या हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी चालू आहे. ते पूर्ण होण्याच्या तयारीत आहे. ते आपण वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण त्याचं नियोजन या ठिकाणी केलंय. त्याचा सर्व खर्च या ठिकाणी मी स्वतः या ठिकाणी करणार आहोत. तरी छत्रपती शिवाजी विद्यामंदिर युवजनता शिक्षण मंडळ या ठिकाणी 5वी ते 10वी, 10वी ते 11वी, 12वी प्रत्येक विद्यार्थ्यांना 6 बुक्स, नोटबुक्स या ठिकाणी देण्याचा मानस या ठिकाणी मी केलेला आहे. त्याचा मुहूर्त या ठिकाणी आपण आजचा दिवस जरी असला तरी शाळेतल्या प्राचार्याने मला अशी विनंती केली की 15 ऑगस्ट 1947 साली आपला देश स्वतंत्र झाला, त्या दिवशी जर आपण हा कार्यक्रम केला तर मला वाटतं आम्हाला सर्वांना आनंद होईल. त्यामुळे तो कार्यक्रम आपण 15 ऑगस्ट त्या ठिकाणी घेतलेला आहे. आपल्या ह्याच्यामध्ये अनेक युवकांना या ठिकाणी आरोग्याच्या दृष्टीने मदत करण्याचा आश्वासन आजच्या या दिवशी घेतलेलं आहे. छापण्याचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे आणि गायकवाड पेट्रोल पंपाच्या तिथे आपण 2 व्हीलर 4 व्हीलर याची मोफत चाचणी आरोग्याची RTOची या ठिकाणी आपण करणार आहोत. आणि जे गरीब जे नागरिक आहेत त्यांना 100 रुपयाचं पेट्रोल या ठिकाणी गायकवाड पेट्रोल पंप असेल, शितोळे पेट्रोल पंप असेल आणि त्या ठिकाणी बानेरचं मुरकुटे पेट्रोल पंप असेल, या ठिकाणी आपण युवक आणि अपंग या सर्वांना 100 रुपयाचं पेट्रोल वाढदिवसाच्या निमित्तानं फुकट देण्याचा या ठिकाणी माझा मानस आहे. ते काम या ठिकाणी चालू आहे. आणि जी RTOची चाचणी होती
ही चाचणी आता सगळ्या भागामध्ये मी चालू केलेली आहे. ती पूर्ण तयारीत या ठिकाणी होण्याचा मार्ग या ठिकाणी सुकर झालेला आहे. त्यामुळे वाढदिवसाच्या निमित्तानं अजून या ठिकाणी मी जाहीर घोषणा केलेली आहे की अनेक गरीब नागरिक आहेत, त्यांना हृदयविकाराचा त्रास होतो, त्यांची एन्जिओप्लास्टी आणि एक बायपास ज्यांची आहे ते कुठल्याही सरकारी मदत न घेता अजिंक्य फाउंडेशनच्या वतीनं, आदिती गायकवाड खळू पाटलाच्या वतीनं ती आपण एन्जिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी आपण या ठिकाणी मोफत करण्याचा मानस या ठिकाणी केलेला आहे. आपण सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करतो. अजून एक मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की कैलासवासी अजिंक्य कैलास गायकवाड हे स्वर्गवासी झाले आणि आपण असं नाव घेऊ नये, परंतु कॅन्सरच्या आजाराने ते आम्हाला सर्वांना तुम्हाला सोडून गेले. अतिशय चांगल्या प्रकारचं फुटबॉल ते खेळत होते. त्याचा मानस धरून जे जे फुटबॉल प्लेयर या ठिकाणी तयार होतील आणि त्यांना परदेशात जाण्यासाठी, खेळण्यासाठी अजिंक्यच्या नावाने भरघोस मदत या करण्याचा आज या ठिकाणी मी जाहीर केलेलं आहे. आणि ती मी भरीव मदत जे जे आपल्या भागामध्ये विद्यार्थी आहेत, खेळाडू आहेत की त्यांना परदेशात जायचं, चांगले खेळायचे, त्यांना फुटबॉलच्या माध्यमातून तिची बहीण सौ आदिती गायकवाड खळू पाटील हिच्या माध्यमातून आपण त्यांना भरीव मदत करणार आहोत. अजून एक मी उपक्रम या ठिकाणी राबवणार आहे की आजकाल कॅन्सर हा आजार आता जास्त भेडसावत आहे. त्या कॅन्सरच्या आजाराने अजिंक्य या ठिकाणी आपल्यातून गेलेला आहे. त्या कॅन्सरच्या माध्यमातून आपण ज्या ज्या कॅन्सरच्या पेशंटला 10,000ची मदत करतो ती आता आपण 15,000ची केलेली आहे. आणि 15,000 रुपये आपण लाईट असेल किंवा त्याचे उपाय असतील, औषध उपचार असतील किंवा किमो असेल, यासाठी 15,000ची भरीव मदत या ठिकाणी अजिंक्य फाउंडेशनच्या वतीनं. तर हे होते पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, विधी समिती अध्यक्ष, या भागाचे सामाजिक कार्यकर्ते कैलास दादा गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण युवा नेता या न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्यांच्याशी आपण बातचीत केलेली आहे. दादांनी जर आता पाहिलं तर बोलून दाखवले, औंधच्या भागातील छोटे मोठे कामं असतील, नगरसेवक असताना केलेला औंध भागाचा विकास असेल, त्याचप्रमाणे त्यांचे असणारे जे काही पर्सनली कॉन्टॅक्ट वापरून सुद्धा त्यांनी महानगरपालिकेच्या माध्यमातून या भागात मोठा निधी आणण्याचं काम त्यांच्या कार्यकाळामध्ये केलं आणि इतरांनाही मदत करण्याची त्यांची जी भावना आहे आता त्यांनी बोलून दाखवलेली आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने युवा नेता न्यूज चॅनलच्या वतीने आपण त्यांना शुभेच्छा देऊया आणि आज या ठिकाणी थांबूयात. तोपर्यंत पाहत राहा युवा नेता न्यूज, पुणे औंध.